नमस्कार. आमच्या गावाकडे अनेक घरांच्या अंगणात सोनचाफ्याचं झाड लावलेलं बघायला मिळतं. पावसाळ्यात सकाळच्या वेळेस त्याचा सुगंध घरभर दरवळत असतो. संत आणि कवींच्या रचनांमध्ये सोनचाफा हा निसर्ग सौंदर्याचं आणि पवित्र भावनांचं रूपक म्हणून येतो. कवी भूषण यांनी शिवाजी महाराजांच्या तेज आणि सौंदर्याची तुलना सोनचाफ्याशी केली असल्याचा उल्लेख लोककथांमध्ये आहे. सांबरवाडी पेजवरून बाळ कोल्हटकरांच्या कवितेचा संदर्भ मिळतो तो असा की, औरंग हा भृंग सर्वत्र बसे, बसे ना तो जिजापुत्र चाफ्यावरी. म्हणजे त्यांनी औरंग्याला भ्रमराची उपमा दिली आणि इतर राजांना वेगवेगळ्या फुलांची. म्हणजे भुंगा जसा गोड रसासाठी प्रत्येक फुलावरती जातो, तसा औरंगजेब इतर राजांवर गडगडत येतो. प्रत्येक फुलावर तो बसतोच, पण शिवराय ते तर सोनचाफ्यासारखे, जिथे भुंगा कधीच बसत नाही आणि ज्याचा सुवास दूरवर पसरतो. शहरातल्या कॉन्क्रीटच्या जंगलात सोनचाफ्याचं दर्शन दुर्मिळ झालं असलं तरी जिथे आहे तिथे